दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने तेथील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून ग्रामसभेत चिडलेल्या ग्रामस्थांच्या रोषामुळे उपसरपंच यांनी पदाचा राजीनामा दिलाय। या संदर्भात भाजपचे तालुका सरचिटणीस आणि मुरुड गावचे ग्रामस्थ विवेक भावे यांनी माहिती देताना सांगितले की मुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंच सानिका नागवेकर यांनी एप्रिल 2025 मध्ये सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून उपसरपंच सुरेश तुपे हे या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते। मात्र या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवकच नसल्याने ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे। की नळपाणी योजना पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं, निविदा मागवण्याचं पत्र देणं किंवा हे आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। गेले 20 दिवस नळपाणी योजना बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे। त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळीक करावी असं आमचं म्हणणं आहे। प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी येत हजर राहत नाही आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत। त्यामुळे लोकांच्या लोकाग्रहास्तव लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे। सदर बाबतीत इथले जे आता विस्तार अधिकारी आहेत त्यांनी BDO साहेब रजेवर आहेत, मेडिकल रजेवर आहेत। त्यामुळे आत्ता या संदर्भात सखोल चर्चा करून नक्की कोणाची नेमणूक करूया किंवा कोण ग्रामसेवक देऊया या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली नाही। परंतु ज्याच्याकडे चार्ज आहे त्याला लवकरात लवकर हजर राहून मुरुड ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला आपण लावूया अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 3 तारखेला BDO साहेब हे दापोली कार्यालयात हजर होणार आहेत। त्या दिवशी त्यांच्या समवेत आपण बसून निश्चित स्वरूपात या संदर्भात तोडगा काढून मुरुडसाठी एक चांगले ग्रामसेवक किंवा जे नेमलेले पूर्वीचे आहेत ज्यांची जिल्हा परिषदेकडून नेमणूक झालेली आहे त्यांना परत एकदा त्या तिथेच बोलावलं जाईल किंवा त्या सजेवर हजर करायला सांगितलं जाईल किंवा त्याहीपेक्षा तो आत्ता दिलेला होता तो ट्रेनी होता, त्याहीपेक्षा मुरुड ग्रामपंचायत पर्यटनदृष्ट्या खूप मोठी आहे आणि वाढती आहे। त्यामुळे ज्येष्ठ श्रेष्ठ असा अनुभवी ग्रामसेवक आम्ही 3 तारखेला देऊ असं BDO साहेबांजवळ बोलून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।